ओके बाळांनो, बघा काल मागच्या लेक्चरमध्ये आपण हा पाठ सुरू केला नव्हता. आता आपण तो सुरू करूया. सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका फक्त. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात, बरोबर की नाही. आता ज्येष्ठ महिना म्हणजे कोणता, तर सांगितलं इथे मराठी तिसरा महिना, द थर्ड मंथ ऑफ द हिंदू कॅलेंडर. मग ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध म्हणजे आपल्याला ना अंदाज येतो किंवा ना आपण वेट करतो त्याचा ना, वेट म्हणतो त्याला किनली. जसं म्हणतात ना, ज्येष्ठ महिना सुरू झाला की आपण पावसाची वाट बघायला लागतो. आता मुंबईत काय पाऊस जास्त पडत नाही, बरोबर आहे. गाव में बहुत बारिश गिरत आहे. पण तरी पण इथे वर्णन केलं आहे की खूप आपल्याला मनामधून पावसाची आठवण येते, आपण वाट बघतो त्याची. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. देखो, सोसाट्याचा वारा है ना, मतलब जोरात वाहणारा वारा, ब्लास्ट ऑफ वाइन, अगर जर विंड बोलायला गेलं तर म्हणजे वारा जोरात सुटत असतो है ना. आणि पहिल्या पावसाची सरी, देखो बोलते ना बारिश जब आता है तो ऐसे नहीं आता है. पहले मेघ गरजते हैं है ना, फिर ना बिजली कड़कती, बिजली चमकती है, फिर बारिश आ जाता है. मतलब वो भी बता के आता है. तसंच म्हटलं की सोसाट्याचा वारा, पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता, मतलब हम लोग बातें करते रहते ना, है ना, बातमी, न्यूज़. सरी म्हणजे पावसाच्या धारा है ना, शॉवर्स ऑफ रेन आपण त्याला म्हणू शकतो. मग ह्या पसरवणारा मातीचा सुगंध, और देखो पहली टाइम जब पानी गिरता है ना तो हम लोग को कितना स्मेल अच्छा आता है, सुगंध कितना स्मेल आता है, अच्छा ऐसा लगता है की सांस लेते ही रहो, बरोबर ना. हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं, ये दर साल आता रहता है. तरी ते दरवेळी नवीन वाटतं, लेकिन ये भी हर टाइम आता है, लेकिन फिर भी हम लोग को ये नया लगता है ना. दरवेळी नवीन वाटतं, कुछ नया आहे, कुछ नया आहे, ऐसे लगता है. बालपणी बेफान होऊन ये ग सरी माझी मडके भरी या तालावर पावसाचं चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आई वडिलांकडून पोटभर मार खाणं. देखा, लहानपणीच्या आठवणी लेखकाने सांगितले आहेत की ते बोलतो की ना बचपन में हम लोग ना, मराठी सॉन्ग है, मराठी बचपन में मराठी इसमें हम लोग अभी भी बोलते हैं. आता पण बोलतात ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. मतलब हर सर्रास बच्चा, अभी भी छोटे बच्चों को ये सिखाया जाता है ना. म्हणजे हे गाणं है ना, ह्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं है ना, पावसामध्ये चिंब भिजायचं है ना, पूर्ण गीला होके फिर जब घर पे है ना हम लोग जाते हैं तो क्या करते हैं, मम्मी पापा हम लोग को पोट भर मार खाना, मतलब बहुत मार खाते हैं है ना मम्मी पापा का. अभी भी देखो तुम लोग क्या करते हैं, भरपूर मार खाने, पनिशमेंट मिलते आपल्याला आपल्या आई वडिलांकडून. हम लोग अभी भी देखो मुंबई में तो पूछो मत. आप नहीं, लेकिन कुछ बच्चे ऐसे ना, करना नहीं है ऐसा बेटा है ना, बच्चों कभी नहीं करना है. मैंने देखा इधर नाला सोपारा में पानी भरता है तो उस रोड के पानी में कुछ लोग नहाते है ना, आंघोळी करतात काय जण, ठीक है. मुलं त्याच्यामध्ये भिजतात, पोहतात, तोंडात काय पाणी जातं, मतलब लिटरली समझ में नहीं आता है. पिछले साल मैं अभी देख रहा होता ना, तो मैं इधर भरा था आचोले रोड पे वगैरह, बाप रे सब पब्लिक क्या कर रहे थे, मतलब सबने बीच ही बना दिया था उसको. तो सोचो ना, मग तसं नाही करायचं. मी ते सांगितलं की त्या हम लोग तब है ना बारिश में भी बारिश की मज़ा लेते थे है ना, और फिर हम लोग को क्या करता था, मार भी मिलता था. पुढे म्हटलं पोटभर मार खाणं. आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं. और हम लोग क्या करते थे, आजी आजोबा मतलब हम लोग के ग्रँडफादर ग्रँडमदर, आजी आजोबांकडून काय करायचं, होड्या बनवायच्या. आतुरतेने वाट बघणे मतलब उत्सुकतेने वाट, एक्साइटमेंट रहता था है ना, एक्साइटमेंट है ना. तो हम लोग क्या करते थे ना, आजी और आजोबांच्याकडून है ना होड्या मतलब जहाज़, होड़ी बनाते ना कागज़ का, जैसे आपको ड्राफ्ट में भी रहेगा ना, ड्राइंग में या फिर आप ड्राफ्ट में बनाते सिखाते, तो वैसे होड्या बनवणं म्हणजे त्यावेळेला आजी आणि आजोबा आम्हाला होड्या बनवून द्यायची. आता तर आजी आणि आजोबा असे आपल्याला पाहायला मिळत नाहीत है ना, खूप क्वचित पाहायला मिळतात काही घरामध्ये. मग सांगितलं होड्या बनवणं है ना, और होड्या करायला शिकून उनसे सीखना है होड़ी कैसे बनाते, और फिर वो होड़ी कागज़ का क्या करना है, त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी और बारिश के पानी में छोड़ने के लिए. फिर ये सब मैंने देखो, मेरी बैच तो मैं बोलूँगा आपको कि मेरे गांव में है ना, मेरी बैच और मेरी बात की दो बैच रहेगी. वो दो बैच ने इन्जॉय किया होगा ये सब. ये सब जो इस लेसन में, इसलिए मैंने पहले बोला ये सब गाव का वर्णन है. मराठी भाषेमध्ये 9-10ला पण सेम है. 9-10 में भी ज़्यादातर गाँव का सब दिया गया है, मुंबई का है ही नहीं कुछ देने के लिए.
सगळं गावाचं वर्णन केलं है ना, लक्षात घ्या. म्हणजे गावामध्ये कसं वातावरण असतं ते सगळं. अभी ये देखो गाँव में ही सब मज़ा आती है. जो गली में पानी जाता है वहाँ पे हम लोग वो छोड़ते हैं बोट, है ना. मग सांगितलं की पावसाची है ना, त्या पाण्यामध्ये वो पानी में छोड़ने के लिए पुन्हा पावसाची आतुरतेने वाट, मतलब फिर बारिश की है ना याद में हम लोग एक्साइटेड रहते. अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो. ऐसा बहुत सारी यादें लेके है ना बारिश क्या करता था आता रहता है. पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. पण मोठं झाल्यावर लेकिन बड़ा होने के बाद है ना इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात. फिर उनके अंदर जो है ना रेनबो, इंद्रधनुष्य म्हणजे काय, रेनबो तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यावरती उमलणाऱ्या मतलब हळूहळू फुलणाऱ्या, ब्लूमिंग त्याला म्हणतो, बरोबर की नाही. त्याचे जे अर्थ आहेत है ना ते आपल्याला काय करतात, कळायला लागतात. रेनबो सगळ्यांनी पाहिलं की नाही, खूप मस्त असतो आणि खूप पाहायला भारी वाटतो है ना. इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगाचे अर्थ उमगू लागतात. बरसण्याचा अर्थ कळू लागतो है ना. बरसण्याचा पाऊस का हे करतोय, आणि हुरहुर, तळमळ अशा शब्दांना थेट प्रत्यय येऊ लागतो. मतलब हुरहुर, अस्वस्थ, आतुरता त्याला म्हणतात. हुरहुर म्हणजे तळमळ है ना. परत ह्या सगळ्यांचा थेट म्हणजे सरळ डायरेक्ट संबंध येतो किंवा डायरेक्ट हे शब्द कळायला लागतात. हे काय ती हुरहुर असते है ना, ह्या सगळ्यांचा अर्थ कळायला लागतो. पुढे म्हटलं आहे बघा, पावसाच्या आगमनाने गतकाळात मतलब भूतकाळातले, गतकाळ मतलब भूतकाळ, पास्ट टाईम है ना. मग सांगितलं आहे बघा की गतकाळातले पावसाच्या आगमनाने, आगमन मतलब एंट्री है ना, जब उसकी एंट्री होती है, किसकी, अराइवल अपन म्हणू शकतो, येणे, मतलब जब बारिश आता है तब है ना, सब यादें ना, मतलब कि गत काळातले मतलब भूतकाळातले, पास्ट जो हम लोग का पास्ट है, ते क्षण है ना पुन्हा जिवंत होतात. वो जब सब यादें है ना, वहाँ की जो सब है ना यादें ताज़ा हो जाती है. हम लोग को याद आते हैं कि क्या क्या हम लोग ने मज़ा किया था, क्या क्या एन्जॉयमेंट किया था. ठीक आहे, हे सगळं सांगितलं आहे. डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात. देखो वो ऐसा बोल रहे लेखक कि कभी कभी वो यादों से ना हम लोग को है ना आँखों के सामने वो यादें आती है. फिर कभी कभी पानी के रूप में, मतलब लाइक आंसू में, क्योंकि आजकल वो मिलता नहीं है. आजकल फ्रीडम है ना, ये सब इंजॉयमेंट नहीं करने को मिलता है. इसलिए बोला है कि आजकल वो सब ख़त्म हो चुका है. आजकल मोबाइल में ही सब आप देखो ना, सब बच्चे क्या करते हैं. आज वो चाइना का पबजी गया तो अभी इंडिया का बैटल ग्राउंड आ गया, तो उसमें शायद बच्चे कुछ खेलते, इतने खेलते ना कि पूछो मत. लेकिन देखो ना, रिचार्ज अपना जाता है, आंखें अपनी ख़राब होती है, टाइम पास अपना होता है, स्टडी का नुकसान होता है, बराबर है. ऊपर से सब मतलब शरीर का जाता है, आर्थिक, मानसिक है ना, शारीरिक सगळं त्रास होतो आपल्यालाच. त्यांचा सगळ्यांचा फायदाच होतो आहे, पण आपलं नुकसानच होतं आहे, ध्यान में रखो. इसलिए टीवी कितना देखना है, मोबाईल कितना रहना है, ये सब सोचना चाहिए. म्हणून म्हटलं सांगितलं ना इथे, कभी कभी पापण्यांमधून मतलब पापण्या म्हणजे आपल्या डोळ्याच्या ज्या पापण्या असतात है ना, त्याच्यातून कधी कधी ते काय होतं है ना, निसटूनही जातात, म्हणजे पाझरून जातात, वाहून जातात अलगदपणे. अलगद मतलब आंसू. एक्चुअली कभी कभी देखो ना, कुछ बच्चे, कुछ लड़के बड़े होते तो कभी कभी अकेले बैठते तो रोते रहते, या फिर रोना आता है उनको, क्योंकि बचपन की यादों में. पण तसं म्हटलं की आंसू है ना, ते आंसू वाहत असतात है ना, अश्रू वाहत असतात असं म्हटलं आहे. पुढे म्हटलं आहे, कधी कधी पाण्यांमधून अलगद वाहूनही जातात. मग डोळ्यांतला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही. देखो फिर वो आंसू है ना, तो अंदर का मतलब आँखों के अंदर का कौन सा और बारिश में जो बाहर का है, देखा कसं मस्त वर्णन केलं आहे. मतलब हम लोग जो है ना बारिश में जब हम लोग नहाते हैं, तब बारिश का जो पानी है ना, वो बाहर से भी है और अंदर से जो हम लोग एक्चुअल में हम लोग रो रहे हैं, या फिर यादों में जो आंसू बाहर है, वो अंदर का कौन सा, आँखों में अंदर का कौन सा और बाहर का कौन सा, ये बूंदे समझ में नहीं आती है, ऐसा बोला है ना. डोळ्यातला कोणता आहे, बाहेरचा कोणता तेच कळत नाही. असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे. और ऐसा कुछ अगर एक्सपीरियंस लेना है, अनुभव है ना, अनुभवायचं असेल, मतलब एक्सपीरियंस अगर कुछ लेना है, तो हम लोग को वरंदा घाट हा गाठलाच पाहिजे. मतलब ये सब अगर यादें ये ताज़ी करना है, फिर से ताज़ा बनाना है इस यादों को, तो हम लोग को वरंदा घाट जो है वो हम लोग को तो देखना पड़ेगा. घाट मतलब मैंने बोला था है ना, माउंटन्स डिफिकल्ट पॅसेज ओव्हर अ हिल, मतलब डोंगरातील चढणीचा किंवा उतरणीचा अवघड रस्ता, त्याला आपण घाट म्हणतो. आणि वरंदा घाट है ना, हा काय आहे याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि आता पुढच्या पॅरेग्राफ बघा.
ओके. तर पुढे आहे, पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एंजॉय करत करत प्रवास सुरू असतो. बघा, याविषयी बोला कि मतलब पुणे से हम लोग अभी जा रहे थे बरं ना, सब वर्णन किया अभी. पुणे से महाडकडे है ना, पुण्यावरून महाडला जात असताना पुणे सबको पता है, और महाड रायगढ़ जिल्ह्यातील एक ठिकाण है ना, अ टाउन इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट. रायगढ़ जो कोकण में है, इधर आप पनवेल के आगे जाएंगे तो महाड आता है ना, रायगढ़ जिल्ह्यामध्ये. मग तिकडे म्हटलं आहे की पुण्याहून महाड के, मैं पुणे से महाड अब जब जा रहे तो हिरव्या हिरव्या रंगांचे, मतलब हरा भरा सब, मतलब ग्रीनरी दिखता है सब जगह, हरियाली है ना. और वो झाड़े, मतलब जो पेड़ है वो देखते देखते पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण है ना. आणि जर बघायला तर टिपिकल मतलब जर बघायला ना, नॉर्मली हम बोलतो ना कुंद मतलब ढगाळ, क्लाउडी है ना, डॅम्प आपण त्याला म्हणतो, की असं हे वातावरण आपण बघत बघत जात असतो. ओके, एन्जॉय करत करत प्रवास शुरू असतो. मतलब देखो आपको, अभी मैं भी गया था, यही जब बारिश के स्टार्टिंग था, तब गांव में जाने को टाइम, जो बारिश का स्टार्टिंग का सीज़न रहता है ना, वहाँ उस टाइम में अगर आप जाएंगे ना, वही सीज़न में, तो आपको पता चलता है कि अगर ड्राइविंग करो, लाइक ड्राइविंग खुद कर रहे हो तो भी चलेगा, और बाजू में बैठे हो तो भी. अभी आप तो बच्चे हो छोटे, लेकिन बाजू में बैठे हैं तो जब पिकनिक जाते हैं ना, तो ज़्यादातर क्या होता है, वो निसर्ग का जो हम लोग आस्वाद लेते हैं ना, नेचुरल प्लेस का, इसमें ही हम लोग का मन फ्री हो जाता है ना, हम लोग का आयुष्य भी बढ़ता है. तो कभी कभी जाना चाहिए, ऐसा नहीं. अभी तो कोरोना जाने के बाद ऑफकोर्स 1 महीने में एक बार फैमिली के साथ या फिर किसी के साथ हम लोग को घूमना चाहिए, और घूमो. गांव में भी अगर जा रहे मम्मी पापा तो जाओ, है ना. मुंबई में क्या रखा है ना, थोड़ी सी छुट्टियां मना के आने का बहुत इंपॉर्टंट रहता है वो भी. म्हणून म्हटलं एन्जॉय करत करत प्रवास सुरू असतो. मतलब हम लोग का ट्रॅव्हल जो है वो एन्जॉय करते करते चालू रहता था. तो बंदिस्त गाडीत सुक्याने है ना करण्यात जितकी मजा असते, त्याहीपेक्षा जास्त दोन चाकी मतलब वही बाईक के ऊपर अंग भिजवत करण्यात असते. बघा, जो बंदिस्त गाड़ी सुख्याने करण्यात जितकी मजा असते है ना, त्याहीपेक्षा जास्त, मतलब अगर हम लोग 4 व्हीलर से जाएँ तो मज़ा आता ही है, लेकिन उससे ज़्यादा मज़ा कब आता है पता है, अगर हम लोग बाइक पे है ना पूरा ना भीग के जब हम लोग जाएंगे बारिश में, तो बाप रे और मज़ा आता है ना, और सुकून मिलता है, और धमाल. लेकिन संभाल के जाना चाहिए इतना दूर, है ना, जो भी है. लेकिन सांगितलं की भिजवत कर ना चाकीवर अंग भिजवत करण्यात असते बहुत, उससे भी ज़्यादा, मतलब 4 व्हीलर से ज़्यादा 2 व्हीलर पे मजा आता है, ऐसे म्हणून बोला आहे. पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यांवरून जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत, बेफान वारा छातीवर झेलत, आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते. मतलब देखो ना, उन्होंने बोला है कि छाती के, मतलब देखो बाइक के ऊपर आप जाएंगे तो कितना ज़ोर से लगता है, मतलब डायरेक्ट मुंह के ऊपर तो ज़्यादा लगता है ना, पानी बहुत ज़ोर से लगता है. तो हम लोग वही बोला कि ते छातीवर पानी घेत, मतलब जो बारिश का पानी हो छाती पे लेके, है ना, और सबको भिगा के, मतलब जो बाजू वाले भी आ रहे हैं उनको भी, है ना, उनके शरीर पर, मतलब जैसे हम लोग जो ना बाइक अगर जा रहे थे खड्डे से, अभी भी देखो मुंबई में कोई जा रहा है खड्डे से, खड्डा ही खड्डा है मुंबई में, तो वहाँ पे बाजू में कैसा पानी उड़ता है, तो हम लोग पहले ही है ना ये हो जाते हैं, कंट्रोल करते हैं कि नहीं बाबा पानी उड़ेगा, है ना, तो फिर हम लोग रुकते हैं. वैसे ही पाणी उडवत, सगळ्यांना पाणी अंगावर उडवत आणि बेफाम वारा छातीवर झेलत, आवडती गाणी, और उसमें तो सॉन्ग सुनना, लाइक 4 व्हीलर में ज़्यादा. 4 व्हीलर हम लोग अभी बाइक पे बोल सकते हैं, लेकिन गाने सुन नहीं सकते, क्योंकि भीग जाएगा मोबाइल भी और एयरफोन भी. तो वहाँ पे बोला है कि 4 व्हीलर में भी जो गानी है ना बजती है, तो गाना भी ऐसा बजता है, और उसमें और अगर और मज़ा आता है, मतलब और वो सीन क्रिएट हो जाता है ना, ऐसा बोला है. मजा तर काही औरच असते, औरच म्हणजे खूप चांगली असते, वेगळीच असते, है ना, डिफरंट असते, असं म्हटलं आहे. पुढे असा शरीर गारठवणे मतलब थंडगार करणारा, ओके, चिलिंग किंवा फ्रीजिंग म्हणतो आपण त्याला. आणि असा शरीर गारठवणारा हा आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नाही असे वाटते. मतलब ये जो मन को है ना और एक्साइटमेंट या फिर मन को शांति देने वाला ये जो ट्रैवल है, ये जो प्रवास है, ये ट्रैवलिंग है, ये कभी ख़त्म ना हो ऐसे लगता है. अभी अभी हम लोग ही 2-3 साल में, मतलब आप भी अगर जाते हो तो आप देखो ना, 2 साल से तो कोरोना ही है. कोरोना की वजह से अभी भी लोग जाते थे महाबलेश्वर, इधर बैन किया है अभी भी, है ना, कोरोना की वजह से होटल वेटल सब बंद, वहाँ से पीछे भेज रहे हैं जो लोग वाटरफॉल पे जा रहे हैं, वाटरफॉल वगैरह. तो इसका मतलब क्या, कोई गया नहीं, लेकिन ये जाने का जो मज़ा है ना कुछ और ही आहे. बरोबर की नाही. असं म्हटलं की शरीर गावठणं मनाला उभारेल. लाइक महाबलेश्वर देखो, थंड हवेचे ठिकाण आहे महाबलेश्वर, तो ज़्यादा लोग जाते हैं वहाँ पे.
तो ये ट्रॅव्हल जो है कभी भी ख़त्म नहीं होना चाहिए ऐसा लगता है. पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात. देखो और देखते देखते मैलांचे दगड, मैलांचे म्हणजे खूप मोठे मोठे दगड है ना, बडे बडे पत्थर असं म्हटलं आहे की ते काय करतात, मैलांचे दगड मागे जाऊन पड़तात, मतलब पीछे जाता है, पीछे छूटता है और आगे हम लोग धीरे धीरे आके कहाँ पे पहुँचते हैं, वरंदा घाट में पहुँचते हैं. घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटिया. हाँ घाटिया मतलब क्या बोला है देखो, घाटात घाट वरंदा घाट बाकी सब घाटिया मतलब सर्व घाटात श्रेष्ठ घाट हा वरंदा घाट आहे, बाकीचे घाट मामूली आहेत असा गौरवद्वारे वर्णन केलेलं आहे. लेखकांना काय म्हणायचं इथे कि घाट में अगर कौन सा घाट अच्छा है तो वो वरंदा घाट है, बाकी के सब इतने मामूली है, मतलब उससे के आगे कुछ नहीं है, ऐसा उनको इस सेंटेन्स में बोलना है. बरोबर, बाकी सब घाटिया है ना, म्हणजे घाटियाच आहेत त्या, फक्त घाट आहेत है ना, असे इथे आल्यावर वाटते. पाण्यावर झुकलेला हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे, दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची संततधार आणि मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते. बघा, नजरेचे पारणे फेडणे म्हणजे हा ना, इथं वर्णन केलं आहे. नजरेचे पारणे फेडणे म्हणजे पाहताना अत्यंत आनंद होणे किंवा अत्यानंद होणे. टू फील ग्रेट सॅटिस्फॅक्शन है ना वाईल वॉचिंग एनी, म्हणजे काही पण आपण जर बघत असो तर आपल्याला खूप आनंद होतो, ते दिले आहे. म्हणून सांगितलं बघा की इथे आल्यावर वाटते पाण्यावर झोपलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारा है ना, मतलब रोरावत मतलब रो रो असा आवाज करत येणारा. बरोबर, फ्लोविंग विथ रोरिंग साउंड, या बारिश जब ऐसा बारिश का आवाज़ ऐसे आता ना, रो 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 ऐसा जोर से, हाँ रोरावत येणारा. हां काय, पावसाची संततधार मतलब जो बाहर येणारे धबधबे, मतलब धबधबा के आवाज़ वैसे आता है, वाटरफॉल, दरीतलं हिरवं रान, और दरी में जो हरियाली रहती है, ये हरियाली है ना, क्यों ग्रास बोला है, हिरवं रान, ढगाळलेले डोंगर और है ना, उसको धबधबे को वाटरफॉल झरे बोलते हैं. और संततधार मतलब वही न थामता सतत धारा पड़त रहना है ना, कंटिन्यूसली स्ट्रीम ऑफ रेन. और वहाँ पे बोला है की मोठमोठ्या दगडांवर आसूड, ना दरीतलं हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, मतलब जे डोंगर पण आहेत ते सगळे फॉगने भरलेले आहेत ना, फॉग मतलब धुक्याने भरलेले, कळते का. आणि पावसाची संततधार मतलब बारिश है ना कंटिन्यूसली पड़ रहा है वहाँ पे. मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पानी, और मोठमोठ्या पत्थर के ऊपर है ना, देखो वाटरफॉल में क्या होता है, ऊपर से पानी एकदम जोर से है ना आता है ना, वही बोला है की धावत खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य. विहंगम मतलब खळाळत मतलब खळखळ आवाज करीत येणारा ना, रॅटलिंग त्याला म्हणतो आपण. विहंगम म्हणजे सुंदर, विलोभनीय, मनोवेदक, ब्युटिफुल, चार्मिंग त्याला आपण म्हणू शकतो. विहंगम दृश्य त्याला विहंगम म्हणतात है ना. दृश्य डोळ्यांसमोर येते आणि नजरेचे पारणे फेडून जाते, और हम लोग को इतना आनंद होता है. नजरेचे पारणे फेडने मतलब ऐसा लगता है कि नज़र के सामने पूरा स्वर्ग ही है, जैसे लाइक कोकण को स्वर्ग बोलते.